ओबीसींच्या आरक्षणाला धरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या गेल्या 4 वर्षापासून खरं तर रखडलेल्या होत्या। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा जो आहे निकाल आलेला आहे आणि कुठेतरी मार्ग सुकर झालेला आहे। 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत जोडलेले आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सर। आणि ओबीसीसाठी नेहमी तुम्ही चढवीत असतात, 4 वर्ष वाया गेले ह्या सगळ्या आरक्षणाच्या विषयाला धरून, कसं पाहता हा निकाल कायमस्वरूपी म्हणा? नाही, हे बघा की आता 4 वर्षापासनं हे बिजत गोंगडं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होतं आणि त्यामुळे मध्यंतरी निर्णयाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये बांटिया कमिशन बसवण्यात आलं। ते निर्देश सुप्रीम कोर्टाचे होते। त्याप्रमाणे मग रिझर्वेशन जिथे जिथे SC आणि STची लोकसंख्या ही 23% जास्त आहे त्या ठिकाणी ओबीसीचं रिझर्वेशन ही कमी होऊन काही निवडणुका घेण्यात आल्या होत्या। काही निवडणुका शिल्लक होत्या, त्याच्यावरती पुन्हा लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि आज एक निकाल सर्व पिटिशन विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे हा स्वागतार्ह निकाल आहे की 22च्या पूर्वीचं जे रिझर्वेशन होतं ते त्यांनी कायम ठेवलेलं आहे। 22च्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये 1994 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण मिळत होतं, परंतु मागच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे ते काही ठिकाणी कमी झालं होतं। जिथे 23% कमी आहे SC ST तिथे 27% राहिलं होतं। परंतु त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायत, काही नगरपंचायत, जिल्हा परिषद अशा होत्या की जिथे ओबीसीची संख्या असून ती कमी दाखवण्यात आली होती आणि त्याच्यामुळे तिथे ओबीसीचं रिझर्वेशन हे कमी झालेलं होतं। पण आता 22च्या पूर्वीच्या आरक्षणाच्या प्रक्रियेप्रमाणे निवडणुका होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हे 27% आरक्षण मिळणार आहे। कसं असते की एखादी चांगली गोष्ट सुरळीत असताना कुठल्या तरी वैयक्तिक याच्याने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं कोर्टामध्ये आणि मग त्याचे वेगवेगळे तासरे निघतात। जेव्हा ही पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये आली होती तेव्हाही आम्ही त्यांचा विरोध केला होता। आम्ही आमचे वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये लावले होते, परंतु जिकडनं तिकडनं आर्ग्युमेंट झाल्यावरती मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की नाही, ते 50%च्या वर जाता कामा नाही आणि त्याच्याकरता ट्रिपल टेस्ट करण्यात यावी। ट्रिपल टेस्टमध्ये खूप दिवस अडचणी निर्माण झाल्या की ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हे लोकांना कळत नव्हतं। मग शेवटी लक्षात आल्यावर त्या ट्रिपल टेस्टप्रमाणे केलं, पण त्याच्यामध्ये खूप तक्रारी होत्या की ज्या ग्रामपंचायतमध्ये, ज्या नगरपंचायतमध्ये ओबीसीची संख्या आहे पण ती कमी दाखवण्यात आली होती, पण त्याला नंतर सुनावणी नव्हती आणि ती सुनावणी नसल्यामुळे ओबीसी लोकांचं नुकसान होत होतं। परंतु या निर्णयामुळे आता पूर्वीच्याच प्रमाणे 27% आरक्षण मिळणार असल्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाजाचे लोक याचं स्वागत करतात आणि नवीन निवडणुकीचं सुद्धा स्वागत करतात। सर, आपण सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी असं झालेलं आहे की SC STचं आरक्षण हे 23% गेलं, तिथं ओबीसीची संख्या कुठेतरी 50%च्या ह्याच्या 27% आरक्षण धरतं, याच्या 50ची मर्यादा ओलांडते। त्या ठिकाणी याची तडजोड असेल का? हा निर्णय कशा पद्धतीने? नाही, नक्की हे बघा, माझं जर वैयक्तिक मत आपण विचारलं तर राजकीय रिझर्वेशन आरक्षणाला ही 50%ची मर्यादा लागू होत नाही। कारण 1993ला जेव्हा ही रिझर्वेशन पॉलिसी लागू झाली ओबीसीच्या रिझर्वेशनची, तेव्हा एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंटमध्ये म्हटलेलं होतं आणि त्या एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटकरिता ती 50%ची अट घातलेली होती। आणि नंतर 1994ला हे जेव्हा आरक्षण लागू झालं ते संपूर्ण देशामध्ये 27% आरक्षण लागू झालेलं होतं, परंतु कुठेतरी आणि त्याचा सर्वच राज्यामध्ये परिणाम दिसायला लागला होता। या गोष्टीचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने कुठेतरी विचार केलेला असावा आणि आम्ही सुरुवातीपासून ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला होता तेव्हापासून सातत्याने केंद्र सरकार पुढे आणि सर्व मांडलं की पूर्वीला जे 27% आरक्षण मिळत होतं ते कायम ठेवायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 यामध्ये अमेंडमेंट करून पूर्ववत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण द्यावं। ती मागणी आजही आमची कायम आहे आणि आम्ही ती केंद्र सरकारकडे सातत्याने मांडणार आहोत। याचिकाकर्त्यांचं खरं तर म्हणणं ज्याच्यावर होतं त्यावर 4 वर्ष ज्या सगळ्या केसमध्ये गेले ते 50%ची मर्यादा ओलांडली जाते आणि तुमचं म्हणणं आहे का ते 50%ची मर्यादा राजकीय आरक्षणाच्या संदर्भात नाहीच आहे? नाही, माझं मत आहे वैयक्तिक मत। मला जर वैयक्तिक मत कोणी विचारेल तर ती एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशन या दोन याच्याकरता आहे। राजकीय आरक्षणाकरता ती 27%ची मर्यादा असू शकत नाही।
होऊ शकते फ्युचरमध्ये त्याच्यावर सुद्धा आर्ग्युमेंट होईल आणि ओबीसीचा 27% आरक्षण हे कायम राहील. सर, पण आता आलेला कोर्टाचा निकाल हा पुढच्या काळात कायमस्वरूपी राहील असं म्हणता येईल की आता हा मार्ग निघाला की पुन्हा तो भिजत गोंगडा काही ना काही त्याच्यात नवीन आर्ग्युमेंट्स येतील, नवीन पिटिशन्स येतील? नाही, हे बघा, त्यांनी आता म्हटलं की सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ धिस पिटिशन. त्याच्यामुळे आता ही पिटिशन किती दिवस लांबते, काय लांबते, सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये आणखी काय काय अर्थ काढतात. उद्या होऊ शकते की धिस 50% सिलिंग इज नॉट अप्लिकेबल टू दी पॉलिटिकल रिझर्वेशन असा जर अर्थ सुप्रीम कोर्टाने काढला तर आम्हाला मिळत असलेलं 27% आरक्षण हे कायम राहील. पण सर, NK जर पुढच्या काळात असं डिसिजन आलं का कुठेतरी या 27%वर गदा येत असेल तर आपली भूमिका काय? माझी भूमिका तीच राहणार की केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243D6 आणि 243D6 यामध्ये अमेंडमेंट करून तिथे 27% ओबीसीला आरक्षण मिळेल ही जर अमेंडमेंट झाली तर मग त्याला कुणी चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे आता निवडणुकीचा आता मार्ग फोकळा झाला, पण पुढच्या काळात तुम्ही आणखी या केंद्र सरकारवर यासाठी सगळ्यासाठी प्रयत्न करणार? नक्कीच आमची ते डिमांड आजही आहे, उद्याही राहणार आहे. जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण 27% हे नेहमी करता घोषित होत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरू राहणार आहे. हा लढा आता असा सुरू राहील, कोर्टाचा निकाल आला तरी हा तात्पुरता? हो, तर आता तसंच, कारण सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ धिस पिटिशन म्हटलं आहे कोर्टाने आणि त्याच्यामुळे ते संपलेलं नाही आहे. हा तात्पुरता दिलासा आहे, तात्पुरता का होईना पण दिलासा मिळालेला आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. नक्कीच कुठेतरी ओबीसी समाजाला तात्पुरता दिलासा मिळाला, मात्र आमची मूळ मागणी ती केंद्र सरकारकडे असणार आहे आणि ती आम्ही लावून धरणार आहे. जोपर्यंत 27% आरक्षण कायम ठेवावं यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असंही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भमराव तायवाडे सरांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.